आकाश एज्युकेशन सर्व्हिसेसच्या सोलापूर शाखेच्या पार्थराटी जेईई ॲडव्हान्स्ड 2024च्या परीक्षेत 586वा क्रमांक मिळवलाय। तो सोलापूरमध्ये अव्वल स्थानावर आलाय। त्याचं हे यश म्हणजे त्याचं कष्ट आणि निष्ठा। आकाशमध्ये मिळणाऱ्या उच्च दर्जाच्या मार्गदर्शनाला मिळालेली ही पोचपावतीच, अशी माहिती संचालक PCK रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। प्रवेश परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन करण्यात देशात आघाडीवर असलेल्या आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचा विद्यार्थी पार्थ राठीनं मिळवलेलं यश सोलापूरसाठी नक्कीच अभिमानास्पद आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासनं या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केलाय। पार्थ राठीनं आकाशच्या क्लासरूम तुकडीमध्ये मार्गदर्शन घेत जगातल्या अत्यंत अवघड अशा प्रवेश परीक्षा मानल्या जाणाऱ्या परीक्षेची तयारी केली। आकाशच्या शिक्षक वर्गानंही त्याला चांगलं मार्गदर्शन केलं। आकाशनं तयार केलेल्या अभ्यासाचं साहित्य मिळालं। त्याचं मार्गदर्शन नसतं तर इतक्या कमी वेळात विविध विषयातील अनेक संकल्पना नीट समजून घेणं शक्य नव्हतं, असं पार्थ राठी यानं बोलताना सांगितलंय। अथक प्रयत्नांचं आणि निष्ठेचं आणि त्यांना त्याच्या पालकांनी दिलेल्या भक्कम पाठबळाचं प्रतिबिंब त्याच्या यशात दिसतं। NEETच्या आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही भविष्यातील उत्तम यशासाठी शुभेच्छा देतो, असं संचालक PCK रेड्डी यांनी सांगितलं। रिस्पॉन्सिबिलिटी अकॅडमिक सपोर्ट जो आहे पूर्ण आकाशने त्याला खूप चांगल्या पद्धतीनं गाईड केलेले आहे आणि त्या बेसिसवरती खूप अजून जास्त प्रयत्न करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम आणि मेहनत केलेली आहे। रात्री 12 साडेबारा वाजता सुद्धा डाऊट्स आपल्या फॅकल्टीजना विचारत होता तो आणि सेम पॉईंट ऑफ टाइमला आपले डाऊट्स जे काही डाऊट्स आहेत आपले फॅकल्टीज त्यांना सॉल्व्ह करत होते। आणि नियर अँड देअर जेईई ॲडव्हान्समध्ये एक सर जसं सांगितलेले तेच मी मराठीमध्ये सांगतो की 1,80,000 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स मध्ये शॉर्टलिस्ट झालेले आहेत। त्यांच्यामधनं जवळपास 48,000 स्टुडंट्स क्वालिफाय झालेले जेईई ॲडव्हान्सला। त्या 1,80,000 आणि 48,000 मधनं 586वा रँक आपल्या सोलापूरचा पार्थ राठी। हे खूप आपल्या सोलापूरसाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण भारतामधल्या एक्झामिनेशनच्या याच्यामध्ये सोलापूरचा पार्थ राठी हा रँक फटकवलेला आहे। हे खूप आनंदाचं बातमी आहे। काय करायचं काही नाही, मी इथं आलो, सरचं टीचिंग वगैरे खूप चांगलं होतं। सर जसं सांगत गेले की काय करायचं काय नाही, मी तसं करत गेलो। बस इतकंच प्रोसेस आहे, सिम्पल। सर जे सांगतात ते ऐका, ते नीट कन्सिस्टन्सीनी करा, होऊन जाईल। पुढं आता IITs वगैरे सर्च करतो, म्हणजे टॉपचे जे IITs आहेत त्यामध्ये डिसाईड करायचं आहे। मार्गदर्शन इथं आकाशमध्ये हे विष्णू सर होते, बाकी एक फराज सर, नदीम सर हे 2 टीचर होते। त्यानंतर म्हणजे अजून 3 टीचर्स होते तिथले, हे चंद्रभान सर, सागर सर, पृथ्वीराज सर, मोहित सर असे।